पाटबंधारे खात्याचा ताकतुंबा, वीज आहे तर नदीत पाणी नाही, निसर्गाचा कोप, शेतकरी हवालदिल. तवा बनल्यापासून आजपर्यंत पाणी समजा इथलं कधी कमी झालेलं नव्हतं, पण यंदा समजा सगळा पुरा कोरडा पडलेला आहे. शेतबातीला पाणी नाही, प्याला ढोरागुरांनी पाणी नाही, आणि त्याच्यामुळे सगळं भयासूर झालेलं आहे. काय वीज हाय पण नदीत पाणी नाही, पाटबंधारे खात्याचा ताकतुंबा सुरू हाय, आता जगायचं कसं, असा आर्त सवाल सध्या ग्रामीण भागातील शेतकरी करताना दिसत आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचा ठोस पत्ता नसल्याने शेतीसह ग्रामीण अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे. जून महिना संपला तरी पावसाने पाठ फिरवली असून नद्या, ओढे, तलाव आणि बंधारे कोरडे पडले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि खर्चाने उभे केलेले ऊस पीक आज पाण्याअभावी मान टाकत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे वीज पुरवठा उपलब्ध असला तरी नदीत पाणी नसल्याने मोटारी सुरू करूनही उपयोग होत नाही. त्यातच पाटबंधारे विभागाने जलसाठा कमी झाल्याचे कारण देत उपसाबंदीचा निर्णय ताकतुंबा केल्यासारखा वारंवार घेत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. नदीपात्रातील उरले सुरले पाणीही शेतात नेता येत नसल्याने अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. ऊस, भाजीपाला, फळबागा, इतर पिकांसाठी पाणी हा जीवनदायी घटक असताना त्याचाच तुटवडा निर्माण झाला आहे. निसर्गाचा कोप आणि प्रशासनाच्या निर्बंधामुळे शेतकरी अक्षरशः भरडला जात आहे. बँकांचे कर्ज, खत बियाणांचा खर्च, मजुरी, घर खर्चाचा वाढता ताण यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. पिकं वाचवायची की संसार चालवायचा असा प्रश्न अनेकांसमोर आहे. हवामानातील बदल, पाण्याच्या वाढत्या संकटांमुळे ग्रामीण भागातील चिंता वाढली आहे. येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर ऊसासह इतर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आभाळाकडे आशेने पाहणारा शेतकरी आज पावसाच्या एका सरीसाठी व्याकुळ झाला असून त्याच्या डोळ्यातील चिंता संपूर्ण कृषी व्यवस्थेची वेदना सांगून जाते. जांभळी कासा न्यूजसाठी राम करले.